हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, हा पौर्णिमेचा व्हिडिओ आहे आणि हा मी 8 वाजल्यापासून व्हिडिओ सुरुवात केली होती सकाळच्या. तर इथं टायमिंग बघायला चालू होतं कॅलेंडरमध्ये की पौर्णिमा कधीपासून सुरुवात होणार आहे आणि कधी संपणार आहे. तर बघायला चालू होतं आणि पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. असं हे सगळं मी बोलत होते, पण आता प्रचार करायला चालू आहे जागोजाग. म्हणजेच इलेक्शन येत आहे, त्याच्यामुळे मग घरोघरी ते लोक पुन्हा ते टेपचा आवाज, तबलापेटीचा आवाज, गाण्याचा आवाज, ते इतकं म्हणजे काय बोलायला हे पण ऐकू येत नव्हतं. त्याच्यामुळे मी इथला आवाज डिलीट मारला खरं तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा अजून एकदा पौर्णिमेच्या. आणि पौर्णिमे दिवशी ना अगोदर सकाळी आज लवकर उठले होते. ज्या दिवशी माझं जास्तीचं देवाचं काम असतं त्या दिवशी मी लवकर उठते. नाहीतर रोजची नुसती देवपूजा जरी असली ना साधे सिंपल, तर मी 6:30 पावणे 7ला उठते. पण आज ना मी 5 वाजता उठले होते, 5 सव्वा 5 वाजता. तेव्हापासून माझी रुटीन होती. ज्या दिवशी लवकर उठेल त्या दिवशी नेमकं कामाला उशीर होते, कारण अधिकचं कोणतं तरी काम वाढून बसतं. तर इथं मी 8 वाजेपर्यंत ना माझी देवपूजा झाली होती, म्हणजे निम्मी देवपूजा झाली होती, तुळशीची पूजा झाली होती माझी. आणि बाकीचं अजून थोडंफार राहिलं होतं. हळदीचं लेपन झालं होतं, उंबरट्याची पूजा झाली होती, फक्त उंबरट्याला दिवा लावायचा राहिला होता आणि नंतर गॅसची पूजा राहिली होती. तर आता इथं मी गॅसची पूजा करून घेते बोलणं झाल्याच्या नंतर. मग अगोदर कारण चहा वगैरे काहीच केला नव्हता अजून मी, कारण चहा पेत जर बसले ना तर मग बाकीची कामं राहतात आणि तसं पण काकू पण उशिरा उठतात, त्याच्यामुळे मग मी चहा ठेवला नव्हता. तर आता इथे गॅसची पूजा करते. आणि पौर्णिमा ज्या दिवशी आहे ना तर त्या दिवशी मी दारावर, मेन दारावर, नंतर गॅसवर, पुन्हा गॅसच्या समोरच्या भिंतीवर, देवघरावर, तुळशीवर, म्हणजे जिथं मला वाटेल तर तिथं मी स्वास्तिक काढते. कारण मला ना स्वास्तिक एकतर काढलेलं शुभ पण असतं आणि मला इतकं आवडतं ना स्वास्तिक काढायला, माहीत नाही कशामुळे आवडते, पण मला खूप आवडतं. मी कधी पण रांगोळी काढायला नाही तर अगोदर स्वास्तिकचीच रांगोळी माझ्या हातात म्हणजे काढते मी, कधी पण झालं तर तेच येतं. आणि मला आवड पण आहे आणि पौर्णिमा असल्यामुळं माझ्या हातून ते म्हणजे घडून पण जातं म्हणल्यासारखं काम आहे. त्याच्या समोरची जी भिंती आहे गॅसवरची तिला काढून घेते. लाईट नव्हती त्याच्यामुळे अंधार दिसत होता इथं. फक्त आणि फक्त देवधर्मच झालं आहे, चहा पण नाही अजून. तर आत्ता सगळी पूजा झाली. मी अगोदर घरची पूजा करून घेतली, पाणी भरलं, नंतर मंदिरात जाऊन आली आणि आत्ता इथे गॅसची पूजा राहिली तर गॅसची पूजा करून घेतली आत्ता मी. आणि आता स्वयंपाकाला लागायचे, चिराचिरी करून ठेवले. आता करायचं स्वयंपाकाच, बराच उशीर झाला आहे. लवकर उठलं तरी कामाला व्हायचा तेच टाईम होतो आहे. पाण्यामुळेच आला करतं, नाही तर आतापर्यंत झालं असतं. तर आता मी स्वयंपाक करून घेते, एकीकडे चहा ठेवते आणि एकीकडे भाजीची तयारी करते. तर आज माघपौर्णिमा आहे. माघपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मग, तुमच्यात पण अशीच पूजा झाली असेल छान अशी. आमच्यात पण झाली पूजा, मस्त वाटतं इथं गॅसपाशी पूजा केल्यावर. आता हा जो दिवा आहे तो ठेवेल आता बाहेर, तोपर्यंत ठेवते 5 मिनटं इथं आणि नंतर मग बाहेर ठेवते 5 मिनटं. तर चला बघा, इथं दिवा ठेवला आहे छान असा. चला आता मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे आता. चला आता भेटू नंतर स्वयंपाक करतानाच आता डायरेक्ट. तर बघा, पौर्णिमा असल्यामुळे ना पौर्णिमेचा माझा उपवास असतो. मग मी दुपारीच उपवास सोडत असते. संध्याकाळी मी कधी उपवास सोडत नाही, कारण संध्याकाळी जेवणाचं नियोजन लागत नाही. असं म्हणतात की संध्याकाळीसुद्धा 7च्या अगोदर जेवावं, म्हणजे 7 टायमिंग फिक्स, जास्तीत जास्त 7:30 तोपर्यंतच जेवणाची पचन होते. नाहीतर मग उशिरा जेवायचं म्हणलं ना जेवण पचन होत नाही. पण आमच्यात तसं पण 9, 9:30 कवा तर 10 वाजतात. आता जरा लवकर जेवायला तर आम्ही, नाहीतर आम्हाला खूप उशीर होतो. त्याच्यामुळे मी उपवास जर सोडायचं असलं ना तर मी सोमवार असो, पौर्णिमा असो, कोणता उपवास असो, मी दुपारी सोडून घेते. तर दुपारी सोडायचं त्या दिवशी मग त्यामुळे मग स्वयंपाकाची तयारी चालू होती. नाहीतर मग काय, मी नुसतं 2 भाकरी केल्या असत्या, काकूपुरती आणि शिवानीपुरती एखादी भाकर केली, म्हणजे भाजी केली असती. अगर नसती बी भाजी, दुधावरच काकू भाकर खातात, त्याच्यामुळे नसती केली. पण माझा उपवास सोडायचा होता त्याच्यामुळे मग 2 भाज्या करून घेते. अगोदर इथं भेंडी करून घेतली आणि नंतर इथं खारं वांगं बनवायचं होतं मला, कारण खूप दिवसापासून खारं वांगं बनवलंच नव्हतं. असं लाल तिखटाचंच खारं वांगं जास्त, म्हणजे लाल तिखटाचं वांगं बनवण्यात आलं होतं खूप दिवसापासून. त्याच्यामुळे म्हणलं चला आज थोडंसं वेगळं वांगं बनवू. आणि तीच भाजी असते पण प्रत्येक वेळेस तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, मग जर थोडा बदल काहीतरी केला म्हणजे जरा चांगलं वाटतं. आणि त्यातल्या त्यातनं मला पण खारं वांगं आवडतं, आमच्याच समूला तर खूपच आवडतं. पण ती नाही, तर आज भाजी केली तर मला सारखं तिची आठवण येत होती भाजी बनवताना, की समूला खूप आवडते म्हणून. पण असं जाऊ द्या, ती जेव्हा येईल तर तेव्हा
बनवेल मी. सध्या ती लातूरला गेली आता. लग्न होतं बहिणीच्या भावाचं, त्याच्यामुळे ती लातूरलाच राहिली. महिना 1.5 महिना झालं. लगेच यायचं म्हणून गेली होती, पण गेल्याच्यानंतर एवढा उशीर झाला तिला यायला. पण असं म्हणलं जाऊ दे आता. तर बघा इथं छान असं माझं बोलत बोलत फोडणी टाकून म्हणजे टाकली मी. आणि त्याच्यातच आता वांगे टाकलेत. आणि फोडणीला मी काय काय टाकलं फोडणीसाठी मी लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे 3 जिन्नस एकत्र करून मी वाटण घेतलं. लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमच्यात. आज 4-5 दिवस लाईटी काही राहत नाहीत, त्याच्यामुळे मी हातानंच वाटलं आहे, म्हणून थोडं मोटाड झालं आहे. पण आमच्या शिवानीला मोटाड अजिबात आवडत नाही. तिला लय राग येतो अशा भाज्या केल्या तर आम्ही ना. तर मिक्सरमधून एकदम बारीक बारीक करावं म्हणते ती, पण नाही होत तसं. हातानं वाटण करायचं म्हणलं ना मिक्सरसारखं बारीक होतच नाही, किती बी प्रयत्न केला तरी. तर असो, माझ्या तिथं भाज्या झाल्या होत्या आणि इथं भाकर काकूसाठी बनवायची होती. तर मग काकूला एक भाकर केली आणि एक शिल्लक भाकर केली. तशी तर काकूला फक्त एकच भाकर लागते, पण ज्या दिवशी जास्त स्वयंपाक नसतो ना तर त्या दिवशी नेमकं भूक लागते. त्याच्यामुळे मग शिल्लक आम्ही टोपल्यात ठेवत असतो एकतरी. असं म्हणतात की कटाकटी स्वयंपाक कधीच करत जाऊ नये. ज्या दिवशी कटाकटी स्वयंपाक करेल त्या दिवशी अचानक कोणीतरी दारात येतं. मग दारात आल्याच्यानंतर त्याला माघारी पाठवायचं नसतं. त्याच्यामुळे काकू म्हणतात की एक तरी चपाती भाकर काहीतरी टोपल्यात असावी. त्याच्यामुळे आम्ही कटाकटी कधी स्वयंपाक करत नाही. म्हणजे ते एक एक्स्ट्राची भाकर केली. आणि आम्हाला पीठ मळून ठेवायचं होतं, मला आणि शिवानीला चपातीचं. आम्हाला दोघीला चपाती लागते त्याच्यासाठी 2 भाकरी केल्या आणि नंतर मग लगेच पीठ मळायला इथं घेतलं होतं मी. दोघी तिघी बायका आहेत तरी सुद्धा वेगवेगळा स्वयंपाक करावा लागतो, त्यांना वेगळा आम्हाला वेगळा. आणि त्यातली त्यात माझी पौर्णिमा पण होती, त्याच्यामुळे मग इथं 2 भाज्या वगैरे चालू होत्या सगळ्या. आणि भात पण केला होता. तसं तर भात कुणी खात नाही आमच्यात, मला तर नाही आवडत. पण असं म्हणतात की उपवासाला भात असावाच लागतो थोडा का होईना ताटाला. ते वल्लं अन्न आहे भाताचं, त्याच्यामुळे. तर बघा लगेचच काकूला ताट वाढायला चालू आहे, कारण एक एक काम करत ना आज पूजा वगैरे जास्तीची असल्यामुळे ना उशीर झाला आज. त्याच्यामुळे मग स्वयंपाक करत करतच लगेच काकूला जेवायला वाढलं. एका वाटीत खारं वांगं, एका म्हणजे भेंडीची भाजी आणि भाकर, तेवढं झालं तरी काकूचं भागून जातं. काकूला भात काही खात नाहीत काकू, कारण त्यांना तब्येत जाड असल्यामुळे ना भातानं थोडा त्रास होतो. त्याच्यामुळे मग भात खात नाहीत त्यांनी. मलाच फक्त उपवासासाठी थोडासाच भात केला होता. आणि शिवानी पण तिच्यापासून लातूरला जाणार होती, त्याच्यामुळे मग मीच एकटी जेवणार होती. ती काय फक्त एक टाईमच जेवण करून जाणार होती. त्याच्यामुळे मग इथं पीठ पण थोडंसंच मळायचं होतं मला. तर असा पौर्णिमाचा व्हिडिओ होता माझा. तरी पण जास्त मी पूजा वगैरे काही घेतली नाही, कारण बरेच व्हिडिओ टाकलेले त्याच्यामुळे. तर आता इथं बोलत बोलत माझं पीठ मळून झालं आहे. आणि हे व्हिडिओ खूप मोठं झालं असं त्याच्यामुळे इथं फास्ट घेतला आहे मी, आणि बराच व्हिडिओ डिलीट पण केला आहे. आणि हा पौर्णिमेचा व्हिडिओ होता, त्याच्यामुळे शॉर्टकटच मी ह्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि संध्याकाळी पण कुंकुमार्चन वगैरे घेतलेलं आहे, पण ते आता ह्या व्हिडिओमध्ये मी काही घेणार नाही, कारण व्हिडिओ बराच मोठा होईल. त्याच्यामुळे दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेईल तो व्हिडिओ ॲड करेल मी संध्याकाळचा. हा फक्त दुपारपर्यंतच व्हिडिओ आहे. तर इथं आता ना मला बासुंदी बनवायची होती, कारण मागे आमची रागिनी आली होती म्हणजेच बारकी बहीण, तर तेव्हा बासुंदी केली होती. तेव्हा केल्या कोणालाच आवडली नाही, म्हणजे काय नुसते पिढे टाकून केलेत. पण जेव्हा ती करून फ्रीजमध्ये ठेवली आणि जेव्हा त्याची लालूच लागली ना, तेव्हा ना एक घासभर कुणाच्या हिशाला नाही आली. एवढी सगळी पार केली ना, कमीत कमी 1 लिटर दुधाची बनवली होती मी. सगळ्यांनाच आवडली, तरी अजून डबल मागत होते, पण तेव्हा काही मिळाली नाही. त्याच्यामुळं ना तेव्हापासून जी केली नव्हती ती आता केली, कारण पंढरपूरहून मी पेढे घेऊन आले होते. तर आता खायला कोण मी आणि काकू, मग आम्ही दोघी खाऊन किती पेढे खाणार. त्याच्यामुळे मग म्हणलं चला बासुंदी करू. काकूला पण मला पण दुधाचे पदार्थ आमच्यासारखंच बनवतात, त्यांना आवडतात सगळ्यांना, त्याच्यामुळे. तर इथे छान असे 10-12 पेढे मी कुस्करून घेतले थंड दुधामध्ये, आणि दुधाचं उकळवायला ठेवलं होतं बराच टाईम. आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं टाकून दिलं. आणि काम करून बघा मला किती तहान लागली होती. आणि तो उपवास असल्यामुळे चहा करून घेतला होता. मला कटाकटी चहा बनवायचा होता, पण एकदम कटाकटी चहा झाला आहे. थोडा कपाला कमी करायचा होता, पण कमी नाही झाला, उलट कटाकटी झाला एकदम. त्याच्यामुळे मी चहा घेतला. तोपर्यंत माझं इथं बासुंदी चालूच होती बारीक गॅसवर. कमीत कमी 15-20 मिनटं मी बासुंदी तशीच बारीक गॅसवर ठेवून दिली. आणि तोपर्यंत म्हणलं आता बसायला नको त्याच्याकडे बघत सारखं, कारण दुसरे पण कामं बरेच असतात. सगळे साफसफाई वगैरे करायची होती, आणि किचन ओटा स्टाईल बसवली ना तर त्याला थोडीसुद्धा घाण जमत नाही. कंटिन्यू लगेच तिथल्या तिथं पोछा मारावा लागतो. तर मी आता पोरी नाही, त्या पोरी असताना मी त्यांच्या जीवावर बसते, मग पोरी सगळी कामं करतात. आणि शिवानीला जायचं होतं, त्याच्यामुळे तिची तयारी चालू होती, कपडे वगैरे हुडकायचे, म्हणून ती इकडे सारखं फिरायचं काम करत होती. म्हणून हे काम सगळं माझ्यावर आलं होतं. आणि पौर्णिमा असल्यामुळं ना
सकाळी किचन ओटा गॅस वगैरे सगळं पुसून घेतलं होतं, पण स्वयंपाक केल्याच्यानंतर गॅस खालची फरशी वगैरे घाण होती, त्याच्यामुळे मग डबल एकदा पुसून घेतलं. आणि हे बघा इथं तुळशीपाशी मी स्वस्तिक काढले तर किती सुंदर दिसायला लागले. एका स्वस्तिकमुळं किती लुक आला आहे तुळशीलासुद्धा. तर आता इथे सगळं झालं होतं, अर्धी फरशी राहिली होती पुसायची. आणि ती जी खिडकी आहे आमच्या समोरची, तर त्या खिडकीचं पण मला पुसून घ्यायचं राहिलं होतं. आणि ती खिडकी ना काहीच कामाची नाही, उगं बिनकामाची आमच्याकडून काढण्यात आली. ते त्या खिडकीचं काही कामच नाही. पण बघू पुढे चालून जेव्हा आम्हाला काही चेंज करायचे तेव्हा त्या ठिकाणी दरवाजा येणार आहे, तोपर्यंत आता खिडकीचा असू द्या म्हणलं. तर तिथला कडापा वगैरे सगळा पुसून घेतला आणि नंतर मग बाकीचं काम झाल्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. छान असा आपला नैवेद्य पौर्णिमेचा तयार झाला आहे. 2 भाज्या, आपली बासुंदी, चपाती, भाकर, भात हे सगळं असं साधं सिंपल जेवण तयार झाले. तर चला, आजचा पौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळच्या दिवाबत्तीचा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल पुढे. तो व्हिडिओ बराच मोठा झाला असता त्याच्यामुळे. तरी तर नैवेद्य दाखवायला मला 11:30 वाजल्या होत्या. मग सगळं काम वगैरे झाल्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवले आणि नंतर इथे बोलत होते. पण काहीतरी बाहेर ठाकठोक केलेला आवाज येत होता त्याच्यामुळे. आणि माईक असला ना इकडला तिकडला बाहेरचा आवाज येत नाही, पण माईक नसल्यामुळे ना पूर्ण सहज जरी बोललं ना तर दुसऱ्या माणसाचा आवाज येतो त्याच्यामुळे. तर चला, असं व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.